नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेखन कौशल्याची माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, समजत असतील व काही उपयोगात येत असतील तर नक्कीच ते इतरांनाही उपयोगात यावे यासाठी लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान मिळवण्यासाठी आपण वाचनाचा उपयोग करतो. म्हणूनच म्हटलं जातं की वाचन आहे प्रवास सुंदर, नित्य नव्या ज्ञानाचा. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकून, वाचून, पाहून, बोलून ज्ञान मिळवतो. पण जोपर्यंत ते लिहून ठेवत नाही किंवा समजलेले आपण आपल्या भाषेत योजनाबद्ध रीतीने मांडत नाही, तोपर्यंत ते ज्ञान होत नाही. त्याचे स्वतःलाही स्मरण राहत नाही. त्यामुळे इतरांनाही त्याविषयी काही सांगता येत नाही. यासाठी ज्ञान आत्मसात व्हावे, ते इतरांना सांगता यावे, म्हणून ते योग्य शब्दात लिहून ठेवणे आवश्यक असते. इथं आपण लेखन कौशल्याविषयी माहिती घेत आहोत. मग आता प्रॉपरली आपण विचार करूया, लेखन म्हणजे काय नेमकं. लेखनाची नेमकी परिभाषा काय किंवा लेखन म्हणजे काय ते आपण समजून घ्या. आपण शालेय जीवनात असताना आपले गुरुजी, सर किंवा मॅडम हे फळ्यावर जे काही लिहून द्यायचे ते आपण वहीत लिहायचो. पण लेखन म्हणजे केवळ फळ्यावरचं दिसतंय आणि ते तंतोतंत आपल्या वहीत उतरवणं म्हणजे लेखन नव्हे. किंवा परीक्षा हॉलमध्ये उत्तरं लिहिणे म्हणजे सुद्धा लेखन नव्हे. तर दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे तंतोतंत शुद्ध लिहिणे म्हणजे लेखन. एखाद्या व्याख्यानाचे, चित्रफितीचे टिपण काढणे, कार्यक्रमाचे किंवा संस्थेच्या एखाद्या कार्यक्रमाचे वृत्त लिहिणे, स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी भाषण तयार करणं, मग ते लिहून आपण तयार करतो. निबंध लिहिणे, पत्र लिहिणे, असं हे घटक या लेखनाअंतर्गत येतात ना, आपल्याला बघावयास मिळतात. आता इथं आपण लेखन म्हणजे काय ते समजून घेत असताना लेखनासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की आपल्याला जे काही लिहायचं आहे ते आपल्याला खरंच समजलं आहे का, ते आपल्याला योग्य प्रकारे त्याच्या माहितीचं ग्रहण झालं आहे का, त्याचं आकलन झालं आहे का. आणि मग त्या आकलनासाठी आपण काय करतो तर पुन्हा पुन्हा वाचन करतो किंवा तो विषय पुन्हा पुन्हा ऐकतो किंवा त्यावर पुन्हा पुन्हा चिंतन करतो, मनन करतो. हे लेखनासाठीचे आवश्यक घटक आहे. नंतर आपल्याला याविषयी लिहायचं आहे असा एक निश्चित हेतू मनात बांधतो. आत्मविश्वासाने पुरेसे संदर्भ तयार झाल्यावर, भाषिक तयारी झाल्यावर आपण लिखाणाला सुरुवात करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी लेखनासाठी आवश्यक घटक कोणते ते पाहत होतो. त्यामध्ये प्रथम माहितीचं ग्रहण म्हणजे ते समजणं, त्याचं आकलन होणं. मग त्यासाठी ते पुन्हा पुन्हा वाचन, श्रवण, चिंतन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मग मनाची तयारी करत आपण आत्मविश्वास पूर्ण मानसिकता तयार झाल्यानंतर आपण लिहायला सज्ज होत असतो. थोडासा प्रश्न आपण स्वतःला केला की लेखनाची काय गरज आहे.
कशासाठी लेखन करायचं? म्हणजे तुम्ही जर बघत असाल, कोण कोण लेखन करतं? तर वकील लोक असतात, शिक्षक असतात, कार्यालयीन कर्मचारी असतात, नंतर आपण डॉक्टरांना पाहतो लिहिताना. मग प्रश्न असा आला, लेखनाची गरज काय? तर लेखनाची गरज अध्ययनासाठी आहे, म्हणजे समजण्यासाठी आहे. बघा, प्रत्येकाने जे जे काही लिहिले त्याचा नक्कीच कोणाला ना कोणाला उपयोग होत असतो, म्हणजेच त्याचा अध्ययन होत असतं, अभ्यास होत असतो. मग इथं आपण अध्ययन म्हणजे काय तेही समजून घेऊया. अध्ययन म्हणजे आकलन, चिंतन, विचार, त्यांचा आविष्कार व त्यांची तपासणी. बघा, मी अध्ययनाची व्याख्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्ययन म्हणजे आकलन, चिंतन, विचार, त्यांचा आविष्कार व त्यांची तपासणी. थोडक्यात काय सांगता येईल? तो इथं आकलन शब्द गेला. मग आकलन म्हणजे काय? तर अध्ययन म्हणजे समजणे, उमजणे, जाणवणे, पटणे, स्मरणात राहणे, भिडणे, ह्या सगळ्या गोष्टी आकलन या अंतर्गत येतात. हे सगळं बघत असताना आपण हे सगळं का करतो आहोत? तर आपला अभ्यास व्हावा म्हणून करत आहोत. लिखाण का करायचंय? तर एखादा घटक आपल्याला किती समजला आहे आणि तो आपल्याला इतरांना किती सहजगत्या मांडता येणार आहे, सांगता येणार आहे, हे लिहून पाहणं, लिहिणं, याला आपण प्रामुख्याने लेखन असं म्हणण्याचा प्रयत्न करत आहोत. पण या ठिकाणी खूप महत्त्वाचा विषय की एखाद्या घटकाविषयीचा आपला अभ्यास पूर्ण झाला आहे किंवा नाही हे कसं कळेल आपल्याला? त्यासाठी सांगता येईल की आधी तो विषय आहे, तो आधी विषय निश्चित करणं, म्हणजेच अभ्यासासाठी त्या विषयाची सहहेतुक, मग त्याचं श्रवण असेल, वाचन असेल, ते केलं पाहिजे. नंतर आपल्याला हे अशी एक भावना मनात असली पाहिजे की हे ऐकल्यानंतर, हे समजल्यानंतर मला हा विषय लिहून काढायचा आहे. मग त्यासाठी असलेली इच्छाशक्ती, ती रसिकता, ती संवेदनशीलता, ती आवड, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या प्रकारे अभ्यास केल्यास आकलनाचे कौशल्य आत्मसात होते. लेखकाने जे सांगितले आहे किंवा आपल्याला जे सांगावयाचे ते थोडक्यात सांगता येणे ही आकलनाची कसोटी आहे. आता एखाद्या घटकाचं आकलन झालं आहे किंवा नाही हे आपण काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. आणि मग यातला पहिला मुद्दा आहे की विषयाचा नेमकेपणा. म्हणजे आपण जो काही घटक लिहिणार आहोत किंवा जो काही घटक वाचणार आहोत किंवा जो काही घटक अभ्यासणार आहोत तो काय आहे, कशाबद्दल आहे, त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील, असा एक विचार करत विषयाचा नेमकेपणा समजून घ्यायला. मग विषयाअंतर्गत दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे त्याचा आशय. आता आशय कसा आहे, आशयाचं वेगळेपण कसं काढता येईल आपल्याला? तर हे ज्या कोणी लेखकाने लिहिलंय त्या लेखाचा हेतू काय, त्या लेखाची भूमिका, त्याची मांडणी, ह्या सगळ्या गोष्टींचा इथं आपण असा एक विचार करू शकतो की जे काही लेखकाने मांडलेलं आहे ते मांडताना त्याच्या पाठीमागे काही त्याचा हेतू आहे का? बघा ना, बऱ्याच वेळेला जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, लेकी बोले सुने लागे. म्हणजेच काय की त्याला जे मांडायचं आहे त्याच्या पाठीमागे पण त्याचा काही दृष्टिकोन आहे का? म्हणजे जे प्रस्तुत आहे त्या प्रस्तुताच्या पाठीमागे सुद्धा काही अप्रस्तुत आहे का हे शोधणं.
त्यानंतर त्याच विषयाच्या प्रतिपादनाचं मध्यवर्ती सूत्र काय, मग त्याला एक सुरुवात असते. कोणताही घटक असेल ना, कोणताही धडा असेल, पाठ असेल, कहाणी असेल, वृत्तांत असते, प्रत्येकाला एक सुरुवात असते आणि जशी सुरुवात असते तर शेवटही असतो आणि त्याला एक मध्यवर्ती कल्पना सुद्धा असते. आपण हे सगळं बघत असताना एखाद्याचं स्पीच असेल, एखादा लेख असेल, आपण जास्त ऐकतो किंवा वाचतो, मग त्यामध्ये काही लक्षवेधक शब्द असतात, काही वाक्प्रचार असतात, दृष्टांत असतात, तक्ते असतात, आलेख असतात, काही चित्र असतात. या सगळ्यांचा त्या लेखामध्ये किती कुशलतेने वापर केलेला आहे हा आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपल्याला ते नंतर लिहायचं आहे. पुढचा यातला मुद्दा आहे की आपण जे काही वाचत आहोत, जे काही समजून घेत आहोत किंवा जे ऐकत आहोत, तो मुद्दा आपल्या पूर्ववर्ती ज्ञानाशी कुठं जुळलेला आहे का? आपण या प्रकारचा अनुभव पूर्वी कधी घेतला आहे का? किंवा त्याबद्दलचं आपल्याकडे असलेलं पूर्वज्ञान काय आहे? आणि मग ते वाचत असताना असं घडतं बऱ्याच वेळेला की एखादी गोष्ट आपण वाचतोय आणि त्याबद्दलचा पूर्वीचा संदर्भ आपल्याला आठवला तर आपलं ते वाचणं बाजूला राहतं, आपण त्या पूर्वीच्या संदर्भात चाललं जातो. तर ही गोष्ट फार महत्त्वाची या ठिकाणी आहे की आपल्याला ते प्रसंग आठवणं आणि मग तो वाचलेला भाग आणि आपला पूर्वसंचित अनुभव या दोघांचं कुठंतरी त्या ठिकाणी कॉम्बिनेशन होतं आणि मग पुढचा जो प्रकार आहे यातला की त्या गोष्टींचा आपण आत्ता लिखाण करताना काही उपयोग करू शकणार आहोत का, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यातला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे मांडणं, आपल्याला जे समजलंय ते पटकन आपल्याला लिहिलं गेलं पाहिजे किंवा लिहिता आलं पाहिजे, किंवा जे आपल्याला समजलंय ते बोलता सुद्धा आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे बोलणं आणि लिहिणं या गोष्टी या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या आहेत. यालाच आपण व्यक्तीकरणाची घाई असं सुद्धा म्हणू शकतो. हा अनुभव आपल्याला कशा कशा संदर्भात येऊ शकतो. तर तुम्ही हे लेक्चर ऐकतायत, ह्या लेक्चरकडे सुद्धा तुम्ही या दृष्टीने पाहू शकता आणि वरती आता जे आपण मुद्दे बघितले त्या अनुषंगाने जर त्याच्याकडे बघितला म्हणजे विषयाचा नेमकेपणा, आशयाचे वेगळेपण, प्रतिपादनाचे मध्यवर्ती सूत्र, लक्षवेधक शब्द, परिचिताचे स्मरण, माहितीचा प्रत्येकारीपणा आणि व्यक्तीकरणाची घाई, या गोष्टींचा उपयोग आपण कुठं कुठं करू शकतो. आता वरती जे 7 मुद्दे मांडले ते लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि मग या 7 मुद्द्यांच्या अनुषंगाने परत आपण ते 7 मुद्दे घेणारच आहोत, तरी पण तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा ते सांगतो की या 7 मुद्द्याच्या अनुषंगाने तुम्ही कोणतेही व्याख्यान, स्पीच, एखादा लेख, एखादा वृत्तांत हा जर तुम्ही या 7 प्रकारात बांधण्याचा प्रयत्न केला तर आपलं काम हे सोपं होणार आहे. काय बघायचं आपल्याला? 1 विषयाचा नेमकेपणा, 2 आशयाचं वेगळेपण, 3 प्रतिपादनाचे मध्यवर्ती सूत्र, 4 लक्षवेधक शब्द, 5 परिचिताचे स्मरण, 6 माहितीचा प्रत्येकारीपणा आणि 7 व्यक्तीकरणाची घाई. आता या 7 मुद्द्यांमध्ये आपण काय काय बसू शकतो? तर तुम्ही वाचलेला एखादा लेख, वृत्तांत, नाटक, चित्रपट, एखादं पुस्तक, एखादं व्याख्यान आणि तत्सम एखादं नाटकसुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टी या 7 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण जर अनुभवू शकलो, मांडू शकलो तर आपल्याला ती गोष्ट समजली आहे असं आपण म्हणू शकतो. आता एक कशाच्या आधारे आणखीन याची एक निश्चित अशी पडताळा सूची सुद्धा असते. आता हा कसा शोधणार आपण पडताळा सूची किंवा कसं तपासणार आहे? तर या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो.
त्यामध्ये लेखनाचा विषय नेमका स्पष्ट होत आहे किंवा नाही. आपल्याला जे समजलेलं आहे, बघा लक्षात घ्या, आपल्याला जे समजलं आहे ते आपण बरोबर मांडू शकलो आहे किंवा नाही. त्यानंतर ती ज्या लेखकाची किंवा तो जो मुद्दा आहे त्याची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती आपल्याला मांडता आली आहे किंवा नाही. आपला जो लिखाणामागचा आपला स्वतःचा जो उद्देश आहे तो त्यात जाणवतो आहे किंवा नाही. हे जे आपण मांडतो आहे ती मांडण्याची पद्धत आपली योग्य आहे किंवा नाही. त्यानंतर आपण जे मुद्दे काढले ते त्या क्रमानेच आपल्या लिखाणात आले आहे का नाही ते पाहणं. आणि आपल्या लिखाणात शेवटी सारांश आला आहे किंवा नाही ही आपली तपासूची आहे. आणि या अनुषंगाने जर आपण तो लेख तपासण्याचा प्रयत्न केला तर आपण जे लिहिले ते बरोबर आहे किंवा नाही हे तपासू शकतो. काय काय बघितलं आपण याच्यामध्ये की लेखनाचा विषय नेमका स्पष्ट होत आहे किंवा नाही, आपल्याला लेखनाचा आशय आपल्या लेखनात पुरेसा उतरला आहे किंवा नाही, मध्यवर्ती कल्पना आपण वेट दिलं, महत्त्व दिलं आहे किंवा नाही, लिखाणामागचा आपला सुद्धा हेतू स्पष्ट झाला आहे किंवा नाही, तो जाणवतोय का लिखाणातून हे शोधणं. ती मांडण्याची आपली पद्धत म्हणजे आविष्कार करण्याची पद्धत ही योग्य आहे का. नंतर आपण जे मुद्दे काढले त्याप्रमाणेच लिहिलं आहे का. आणि त्या लिखाणाचा शेवटी सारांश आपण मांडला आहे का हे बघणं आपल्याच लिखाणासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता यातला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे लेखनाचे महत्त्व. फार महत्त्वाचा विषय लेखनाचे महत्त्व. लेखनाचे स्वयंअध्ययनात, दैनंदिन व्यवहारात व स्वयंमूल्यांकनात फार महत्त्व आहे. आता का लिखाण करायचं याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. स्वयंअध्ययनात त्याचा उपयोग होतो, दैनंदिन व्यवहारात होतो, स्वतःचं स्वतः मूल्यांकन किंवा मूल्यमापन करताना सुद्धा होतो. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याचा खूप मोठा सहभाग असणार आहे. आत्ताच आपण जे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं आहे त्यामध्ये स्वयंमूल्यमापन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि मग त्यामुळे लेखनाचा उपयोग हा सुद्धा आहे की स्वतःचं स्वतः मूल्यांकन करणं. आपल्याला काही गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहाव्यात, काही गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहाव्यात म्हणूनही लिहून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. लिहिण्यामुळे आपल्या विचारांना स्पष्टता व विश्वासार्हता प्राप्त होते. व्यवहार सुकर व स्पष्ट होतो. म्हणजे एखादा व्यवहार जर तोंडी असेल त्यात खूप समस्या निर्माण होऊ शकतात, पण तो जर लेखी स्वरूपात असेल तर दोघं बाजू किंवा दोघं पार्ट्या त्या बाजूने बांधील असतात. एखादा निरोप तोंडी सांगण्यापेक्षा तो जर लिहून सांगितला, लिहून पाठवला तर त्याचा निश्चित जास्त उपयोग होतो. त्यातल्या नेमकेपणा, निश्चितता आणि सत्यता सुद्धा वाढताना आपल्याला बघावयास मिळते. आता ह्या सगळ्या लिखाणाचा नेमका काय उपयोग होतो असं जर आपण मनाशी म्हटलं, अरे काय उपयोग एवढा लिहून, कशासाठी लिहायचं. तर गेल्या 300, 400, 500, हजारो वर्षापासून ज्यांनी ज्या ज्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत त्या आज आपल्या उपयोगात येत आहेत. तो आपला कुठेतरी पाया असतो आणि मग पुढे आपल्याला काय करायचं हे कळत असतं. हे केवळ आणि केवळ लिखाणाने साध्य होतं. लिखाणामध्ये प्रामुख्याने आपण सार लेखन, निबंध लेखन, पत्र लेखन, वृत्तांत लेखन अशा विविध प्रकारे आपण विविध माध्यमांचा उपयोग करून आपण त्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करत असतो. थोडक्यात लेखनाचे महत्त्व पुढील प्रमाणे सुद्धा आपण सांगू शकतो. स्मरणात ठेवण्यासाठी 1, 2 पुनरावलोकनासाठी
3 विचारांना निश्चितता, विश्वासात व स्पष्टता लावण्यासाठी. माहिती दीर्घकाळ जतन करून म्हणजे लिहून ठेवलं आणि तिथं कुठे कपाटात वगैरे ठेवलं, आपण हवं तेव्हा बघू शकतो विसरलो तरी. नंतर माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यासाठी पुस्तकांच्या रूपात काय होतो, प्रसार होतो. कधी काळी कोणीतरी लिहून ठेवलंय ते आजही आपण पुस्तकाच्या रूपात बघतो, म्हणजे माहितीचा प्रसार व्हायला सुद्धा लिखाणाने मदत होते. नंतर अनेक प्रदर्शनं असतात, त्या ठिकाणी सुद्धा सहाय्य करण्यासाठी लिखाणाचा उपयोग होतो. वेळ वाचवण्यासाठी लिखाणाचा उपयोग होतो. अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी सांगू शकत असतो. त्यानंतर उचित तार्किक अनुमान व निष्कर्षपद पोचण्यासाठी सुद्धा लिखाणाचा उपयोग होतो. बघा ना, प्रयोगशाळेत वगैरे आपण अनेक प्रयोग करतो आणि त्या प्रयोगाचे आपण त्या आकडे मिळतात किंवा जे अनुमान निघतं किंवा ज्याला काय म्हणतात ते मापं निघतात, ते आपण लिहून ठेवत जातो आणि त्यावरून मग शेवटी आपण तर्क काढू शकतो, निष्कर्ष काढू शकतो, अनुमान काढू शकतो. या सगळ्या गोष्टी लिखाणाने होत असतात. लेखनातील पुनरुक्ती म्हणजे एक आपण जर एखादी गोष्ट सांगत असू तर बऱ्याच वेळा एकच मुद्दा पुन्हा पुन्हा सांगितला जातो, तर ते टाळण्यासाठी सुद्धा लिखाण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जसं आत्मविष्कार व स्वयंमूल्यमापन हा सुद्धा लेखनाचा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. आता इथं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथं आपण लेखनाचं महत्त्व समजून घेतलं. आता आपण या लेखनातील अडचणी काय आहेत त्याही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये बघा ना, लेखन करायचं म्हणजे आधी आपली मानसिकता तयार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे मनाची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. ती जर नसेल तर आपण लेखन करू शकत नाही. या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो, लिखाण करण्यासाठी आपल्याला कोणत्या अडचणी येतात त्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बऱ्याच वेळा लिखाण का करता येत नाही, मनाची तयारी नसते. बऱ्याच वेळा परीक्षेला जाऊन पेपर लिहायचा असतो पण अभ्यास झालेला नसतो, त्यामुळे मन चलबिचल असतं, आपल्याला येईल नाही येईल, आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला मुलं पेपर देत नाहीत का तर आपला अभ्यास झाला नाही, म्हणजेच मनाची तयारी नसणं. त्यानंतर आत्मविश्वास नसणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्याजवळच आपला आत्मविश्वास जर नसेल तरी ती एक समस्या निर्माण होऊ शकत असते. विद्यार्थी मित्रांनो, लिखाण करताना येण्याची जी अनेक कारणं आहेत त्यामध्ये अजून काही कारणं अशी आहेत की आपल्याकडे न्यूनगंड हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला येईल का, आपलं जर कोणी वाचलं तर आपल्याला कोणी हसेल का, कोणाला आवडेल का, विविध प्रकारचे न्यूनगंड असतात. आपल्याला जमेल का, किंवा अशी पण एक भीतीसुद्धा असते की आपण जे लिहू ते जर बाहेर पडलं आणि त्याचा पुढच्या कोणी आक्षेप घेतला तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. याहीशिवाय आपल्याला बऱ्याच वेळेला लिखाणाची खूप इच्छा असते पण योग्य प्रॉपर असा विषयच मिळत नाही, किंवा बऱ्याच वेळेला आपल्या लिखाणाची गरज पण वाटत नाही. कशासाठी लिहायचं, नाही लिहिलं नाही तर काय फरक पडतोय. किंवा लिहिण्यासाठी जो आवश्यक असा एक संस्कार असतो लिखाणाचा, तो बऱ्याच वेळेला आपल्यावर लहानपणापासून झालेलाच नसतो. त्यामुळे सुद्धा आपण योग्य लिहिण्यास तयार होत नाही. त्यानंतर असं काही निमित्त पण नाही मिळत की काही कारण पण नाही मिळत की आपण लिहिलं पाहिजे, किंवा जो विषय आपल्याला दिला गेलेला आहे तो आपल्या आवडीचा नसणं, एक नावडता विषय समोर आला आहे, लिहावं लागतंय, मग आपण लिहित नाही. बऱ्याच वेळेला लिखाणच अनावश्यक वाटू लागतं की काय कामाचं, कशासाठी लिहायचं. नंतर बऱ्याच वेळेला आपलं जर वय जास्त असेल तर ह्या वयात आपण काय लिहायचं, आतापर्यंत लिहिलेलं नाही आहे. आणि
लिहिलेल्या मजकुराला बऱ्याच वेळेला कायदेशीरत्व प्राप्त होत असतं, चिरंतनत्व प्राप्त होत असतं आणि त्याची एक भीती सुद्धा मनात वाटत असते. बऱ्याच वेळेला आपल्याला इतकी कामं असतात, म्हणजे ती नसलेली कामं असतात, पण आपल्यात एवढा बाऊ करून घेतलेला असतो किंवा प्रश्न अरे मला लिहायचं आहे पण ना वेळच नाही आहे. बऱ्याच वेळेला लिखाण म्हणजे प्रचंड मोठे कष्ट आहेत. लिखाणाला आपण प्रचंड मोठ्या कष्टासारखं त्याच्याकडे पाहतो. बऱ्याच वेळेला काही उदाहरणार्थ आपली दृष्टी सदोष असणं किंवा व्यवस्थित ऐकू न येणं, यामुळे सुद्धा लिखाण करणं शक्य होत नाही किंवा आपल्याला अक्षर वाचनीय नसणं, ते सुंदर नसणं, चांगलं नसणं, या गोष्टीमुळे सुद्धा आपण लिखाण करत नाही. किंवा लिखाण करण्यासाठी जेवढे परिश्रम घेण्याची आवश्यकता असते तेवढे परिश्रम घेण्याची आपली मानसिकता नसते. किंवा आपण जो घटक लिहायचा आहे त्यावर आपला अभ्यास कमी असणं, त्याचं आपण टाचण काढलेलं नसणं, त्यावर आपण विचार केलेला नसणं, त्याचे मुद्दे काढलेले नसणे, त्याच्यावरची उदाहरणं आपल्याकडे नसणं, या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा आपण लिखाणापासून दूर राहतो. लिखाणाचं एक विशिष्ट तंत्र असतं, ते तंत्रच आपल्याला माहीत नसणं, त्यानंतर लिहिण्यासाठी योग्य वातावरण जे हवं असतं तेही आपल्याजवळ नसणं, लिखाणाला आवश्यक अशी उपयुक्त जागा उपलब्ध नसणं, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे मनुष्य लिहिण्यापासून दूर जातो, लिहित नाही. अशा प्रकारे अडचणी आहेत की आपण आपल्या पारंपरिक कौटुंबिक जीवनामध्ये एवढे बिझी असतो की त्यामुळे सुद्धा आपण लिहू शकत नाही. काही कौटुंबिक समस्या असतात त्यामुळे सुद्धा मनुष्याला लेखन करणं कठीण जात असतं. प्रापंचिक अडचणी असतात, काही टेन्शन्स असतात, त्यामुळे सुद्धा मनुष्य लिखाणापासून दूर जातो. आता ह्या सगळ्या आपण अडचणी बघितल्या, या अडचणीवर मात कशी करता येईल? तर सगळ्यात प्रथम तर प्रत्येकाच्या लिखाणाविषयीच्या अडचणी या वेगळ्या असतात. मग आपल्या स्वतःच्या अडचणी काय आहेत या लिहून काढा आणि मग त्या अडचणी लिहून झाल्यानंतर त्यावर आपल्या मित्रांशी चर्चा करा. त्या अडचणी लिहा आणि त्या अडचणींवर आपल्या मित्रांशी चर्चा करा. आपण जे मुद्दे काढले ते मित्रांना दाखवा. याच्याने सुद्धा आपल्याला यातून मार्ग काढता येऊ शकेल आणि आपलं काम सोपं होण्यास मदत होणार आहे. अजून काय करता येईल आपल्याला? तर मनाची होकारात्मक तयारी करा, पॉझिटिव्ह दृष्टिकोन करा. आपल्याला जमणार नाही किंवा तत्सम या प्रकारचे कोणतेही पराभूत विचार, निगेटिव्ह विचार मनात येऊ देऊ नका, त्यापासून लांब थांबा. त्यानंतर जर आपल्याला काही कारणाने मानसिक नैराश्य आलेलं असेल तर आपला आत्मविश्वास हा त्यामुळे हरवू शकतो. तर त्यापासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न करा. जरी मानसिक अस्वस्थता असेल तरी खचून जाऊ नका. मनोबल हे आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी वाढवता येतं आणि हे सगळे प्रयत्न जर आपण म्हणजे योग, प्राणायाम किंवा तत्सम गोष्टी केल्या, योग्याची जागा निवडली आणि थोडीशी स्वतःच्या मनाची तयारी केली तर हे सहज शक्य आहे.
लिखाणासाठी मनाची तयारी करणं. थोडक्यात काय सांगता येईल तर मनोबल वाढवा, मनाची होकारात्मक दिशा तयार करा, भूमिका करा, मोकळ्या मनाने लिहा. सुरुवातच केली नाही तर कसं काय होईल? नुसते शंका कुशंका मनात असेल तर माणूस लिहू शकणार नाही. लिहिण्याचं तंत्र समजून घ्या, सराव करा, आपल्या लिखाणाचं उद्दिष्ट निश्चित करा. आपण का लिहिणार आहोत, का लिहायचं आहे आपल्याला. लिहिण्यासाठी सतत नवनवीन विषय शोधत राहा, त्या विषयांची यादी लिहून काढा, त्या यादीवर सुद्धा आपल्या मित्रांशी चर्चा करा. यामुळे लिखाणासाठी योग्य असं वातावरण तयार व्हायला मदत होईल. आता लिखाणासाठी एकाग्रता फार महत्त्वाची आहे. आपण यावर चर्चा करतच आहोत. त्यामध्ये जे अनेक अडथळे येतात त्यामध्ये अजूनही इतर काही अडथळे असतात. उदाहरणार्थ कोणते अडथळे आपल्याला येतात तर समजा आपण घरात लिहायला बसलो, आपला विषय घेतला, सगळं झालं, सगळी मनाची तयारी झाली आणि लिहायला बसलो. तेवढंच आपले 4 मित्र आले बाहेरचे, किंवा पाहुणे आले, किंवा आणखीन शेजारपाजारचे लोक येऊन बसलेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा आपण आपल्या विषयापासून दूर जातो आणि आपल्याला कंटाळा येऊ लागतो लिहिण्याचा. मग ते जे लोक आहेत त्यावेळेस आलेले लोक ही त्यांच्या समस्या किंवा इतर काही अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपण आपला विषय विसरायला मदत होते. त्यामुळे आपलं चित्त उडतं. कधीतरी याच कालखंडात आपलंच कोणाशी तरी भांडण होतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा न्यूनगंड वाटू लागतो. बऱ्याच वेळेला काय घडतं की आपली सगळी तयारी झालेली असते, आपण लिखाणाला बसलो असतो, आपल्या डोक्यात विषय आलेला असतो आणि पेनच नसतो, पेनाची शाई संपून गेलेली असते. 4 वाक्य लिहून होतात नाही होतात तेवढंच पेनाची शाई संपून गेलेली असते. काही वेळेला आपण लिहायला पण बसतो आणि कागद घेतो, पेन घेतो, लिहायला लागतो. तो कागद संपल्यावर सुद्धा आपल्याला बरंच लिहायचं असतं आणि पुढची कागद आपल्याकडे नसतं, वही नसते. या गोष्टींचा आपल्याला प्रचंड राग आणि संताप होतो. मग अजून काय काय होतं, असं सुद्धा काही वेळेला होतं की एखाद्या विषयावर आपण लिखाण करत असतो, एखाद्या घटकावर आपण लिखाण करत असतो आणि आपल्या डोक्यात विषय पण फिक्स झालेला असतो, आपल्याला निश्चित माहिती असतं काय लिहायचं आहे. पण तेव्हाच दुसरा एखादा विषय डोक्यात येतो आणि मग त्या 2 विषयांमध्येच डोक्यामध्ये भांडण तयार होतं. घडतं असं. हा विषय लिहितानासारखा दुसरा विषय आठवतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला आपला स्वतःचा राग येतो. त्यानंतर असंही घडत असतं की एखाद्या जो मुख्य विषय असतो तो मुख्य विषय लिहित असताना त्याचे काही उपविषय सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये येऊन हेलकावे देत असतात किंवा घोळ घालत असतात. त्यानंतर बऱ्याच वेळेला हा पण एक मुद्दा आपल्या मनात येतो की कशासाठी लिहायचं, लिखाणाची गरज वाटत नाही आणि त्यामुळे सुद्धा मन भरकटण्याचा प्रयत्न होतो. नंतर आपल्या लिखाणामध्ये जर आपल्याला काही दोष दिसून आले, आपण लिहिले आणि जस्ट वरती बघितलं आणि त्यात काही दोष आढळले तर पुढचं लिहिण्याला माणूस तयार होत नाही. त्यानंतर काही अतिसुख किंवा अतिदुःख हे सुद्धा माणसाला लिखाणापासून दूर करतात. काही वेळेला काय होतं की आपल्या घरात जर आपले कोणी वरिष्ठ किंवा अन्य कोणी असतील आणि आपण लिहित असताना त्याच्या बाजूला येऊन बसले किंवा समोर येऊन बसले तरी सुद्धा आपल्याला संकोच वाटतो त्यांच्यासमोर लिहिण्याचा आणि त्यामुळे सुद्धा आपली मनाची एकाग्रता नाहीशी होते. अशी अनेक कारणं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या संपूर्ण लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं असं जर स्वतःला सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण लेखनाची तोंडओळख बघण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपण काय काय बघितलं तर लेखनासाठी आवश्यक कोणते घटक आहेत, अध्ययन म्हणजे काय, अभ्यास झाला हे कसे कळेल, त्यानंतर आपण जे लिखाण केलंय त्या लिखाणाची तपासणी कशी करता येईल आपल्याला, त्यानंतर लेखनाचं महत्त्व व लेखनात येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत आणि त्या अडचणी दूर करण्याचे उपाय, आणि याशिवाय लिखाणासाठी आपण एकाग्रता आपली कशी वाढवू शकते किंवा एकाग्रता भंग होण्याची कारणं काय आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा केली आहे. अशाच बद्दल लेखनासंदर्भात इतर अनेक माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा आपला लेखनासंदर्भातला पहिला भाग पूर्ण झाला आहे. तुम्ही सगळ्यांनी हे माझे लेखनाबद्दलचे विचार शांतपणे ऐकून घेतले. मी त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.